नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुणे पोलीस तुमचं स्वागत करतो MG पोलीस भरती या यूट्यूब चॅनलवरती। आज जीकेचे IMP 50 प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो, जे वारंवार पोलीस भरतीला विचारले जातात। तुम्ही पोलीस भरतीची किंवा तलाठी भरती नाहीतर वनरक्षक भरतीची तयारी करा, तुम्हाला हे प्रश्न महत्त्वाचे आहेत। तुम्ही एक वेळा हे प्रश्न नक्की बघा, कारण की हे प्रश्न वारंवार कोणत्याही भरतीला विचारले जातात। तर चला मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर अर्थशास्त्र हा जो ग्रंथ आहे तो ऑप्शन क्रमांक 1 चाणक्य यांनी अर्थशास्त्र हा ग्रंथ लिहिलेला आहे। IMP प्रश्न मित्रांनो। क्रमांक 2 शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव काय होते? तर शिवाजी महाराज यांच्या आईचे नाव ऑप्शन क्रमांक 2 जिजाबाई असे होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात शिवनेरी या किल्ल्यावरती झाला। शिवनेरी या किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। पुणे जिल्ह्यात जुन्नर तालुक्यात शिवनेरी किल्ल्यावरती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला। तारीख काय होती? 19 फेब्रुवारी 1630 या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झालेला होता। तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता? तर छत्रपती शिवाजी महाराज यांनी जिंकलेला पहिला किल्ला तोरणा हा आहे। IMP प्रश्न आहेत मित्रांनो सर्व। प्रश्न क्रमांक 3 काय आहे? भारतीय संविधानाचे शिल्पकार असे कोणास म्हणतात? तर भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना म्हणतात। तसेच तुम्हाला अजून एक प्रश्न येतो, मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हेच होते। IMP प्रश्न मित्रांनो। तसेच महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती मित्रांनो। महात्मा ज्योतिबा फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती। IMP प्रश्न आहे। प्रश्न क्रमांक 4 काय आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी कोण? तर भारताचा राष्ट्रीय पक्षी हा ऑप्शन क्रमांक 4 मोर हा आहे। प्रश्न क्रमांक 5 भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका कोण होत्या? तर भारतातील पहिल्या स्त्री शिक्षिका व मुख्याध्यापिका हे सावित्रीबाई फुले हे होत्या। तुम्हाला आता सांगितलं, पुणे जिल्ह्यात मुलींची पहिली शाळा देखील महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केलेली होती। कोणत्या साली? तर 1848 या वर्षी महात्मा फुले यांनी पुणे या ठिकाणी मुलींची पहिली शाळा सुरू केलेली होती। 6 ग्रामगीता हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ग्रामगीता हा ग्रंथ संत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेला आहे। कोणी? संत तुकडोजी महाराज। IMP संत बघितलं मित्रांनो, तर संत ज्ञानेश्वर। कोण? संत ज्ञानेश्वर। संत ज्ञानेश्वर महाराज यांची समाधी कुठे आहे? आळंदी या ठिकाणी पुणे जिल्हा। 7 चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना कोणी केली? चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवनची स्थापना बाबा आमटे यांनी केलेली आहे। IMP प्रश्न क्रमांक 8 चंपारण्यातील शेतकऱ्यांचा लढा कशाशी संबंधित होता? तर चंपारण्यामधील जो शेतकऱ्यांचा लढा होता तो ऑप्शन क्रमांक 3 नीड याच्याशी संबंधित होता। तुम्ही मला कमेंट मध्ये सांगायचे आहे, चंपारण्यामधील जो शेतकऱ्यांचा लढा होता तो कोणत्या राज्यात सुरू झालेले होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे आहे। याच्यावरती प्रश्न विचारला गेलेला आहे। क्रमांक 9 भांगडा हे कोणत्या राज्याचे नृत्य आहे? तर भांगडा हे पंजाब या राज्याचे नृत्य आहे। IMP प्रश्न क्रमांक 10 लोकसभेतील सदस्यांची संख्या किती असते? तर लोकसभेतील सदस्यांची संख्या ही 545 एवढी असते। ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 काय आहे? भारताचा प्रथम नागरिक कोण असतो? तर भारताचा प्रथम नागरिक हा राष्ट्रपती हा असतो। प्रश्न क्रमांक 12 काय आहे? देशातील अंतिम अपीलांचे न्यायालय कोणते? तर अंतिम अपीलांचे न्यायालय हा जो आहे तो मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम अपीलाचे न्यायालय आहे। प्रश्न क्रमांक 13 काय आहे? ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर ग्रामपंचायतीचा सर्वसाधारण कार्यकाळ हा 5 वर्ष एवढा असतो। प्रश्न क्रमांक 14 काय आहे? निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ कोणता? तर निसर्गातील सर्वात कठीण पदार्थ हा हिरा हा आहे। ऑप्शन क्रमांक 4 याचे योग्य उत्तर आहे।
प्रश्न क्रमांक 15, गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला? तर गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध न्यूटन यांनी गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावलेला आहे. IMP प्रश्न क्रमांक 16, WTO चे पूर्वरूप म्हणजे लॉंग फॉर्म काय आहे? तर WTO चे लॉंग फॉर्म आहे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. काय? वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असे WTO चे लॉंग फॉर्म आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 17, पोलीस भरतीसाठी महत्त्वाचा प्रश्न. पोलीस स्मृती दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर पोलीस स्मृती दिन हा 21 ऑक्टोबर या दिवशी पोलीस स्मृती दिन साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 18 काय आहे? महाराष्ट्र राज्य पोलीस दलाचे हे नियतकालीन मुखपत्र आहे. म्हणजे पोलीस दलाचे मुखपत्र कोणते असा प्रश्न आलेला आहे. IMP प्रश्न आहे. तर महाराष्ट्र पोलीस दलाचे मुखपत्र हे दक्षता, ऑप्शन क्रमांक 4 हे याचे योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19, महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा टिंब या ठिकाणी सुरू केली. तर महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा ही भिडेवाडा, कुठे? भिडेवाडा, पुणे जिल्ह्यात 1848 साली महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली. कुठे? पुणे जिल्ह्यात 1848 साली भिडेवाडा या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 20, किती वर्ष पूर्ण असणारे व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढू शकते? तर ऑप्शन क्रमांक 3, 30 वर्ष पूर्ण असलेली व्यक्ती राज्यसभेची निवडणूक लढवू शकते. IMP प्रश्न आहे मित्रांनो. लोकसभेची निवडणूक लढवायची राहिली मित्रांनो तर 25 वर्ष पूर्ण लागतात. कोणाची? लोकसभेची निवडणूक लढवायची राहिली तर 25 वर्ष पूर्ण लागतात. राज्यसभेची निवडणूक लढवायची राहिली तर 30 वर्ष पूर्ण लागतात. कोणत्याही प्रश्न क्रमांक 21, IMP प्रश्न आहे. तुम्ही कोणत्याही भरतीची तयारी करा, नक्की विचारला जातो. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती? तर मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी ही ऑप्शन क्रमांक 2 यकृत्व ही आहे. प्रश्न क्रमांक 22, भारताच्या मध्यातून कोणते वृत्त गेलेले आहे? तर भारताच्या मध्यातून कर्कवृत्त हे गेलेलं आहे. कर्कवृत्त एकूण 8 राज्यातून गेलेला आहे मित्रांनो. भारताच्या एकूण 8 राज्यातून कर्कवृत्त गेलेला आहे. हा प्रश्न विचारला गेलेला आहे मित्रांनो. दोघं प्रश्न विचारले गेलेले आहेत, दोघं लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 23, माउंट एव्हरेस्टची उंची किती मीटर आहे? तर माउंट एव्हरेस्टची उंची ही ऑप्शन क्रमांक 4 8848.86 मीटर एवढी माउंट एव्हरेस्टची उंची आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे माउंट एव्हरेस्ट कोणत्या ठिकाणी आहे, याचे उत्तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगायचे आहे. क्रमांक 24, IMP प्रश्न आहे. महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या एकूण किती जागा आहेत? विधानसभेचे विचारले मित्रांनो तर विधानसभेच्या एकूण 288 एवढे जागा आहेत. आणि विधान परिषद विचारले मित्रांनो तर विधान परिषदेच्या एकूण 78 जागा हे विधान परिषदेच्या आहेत. विधानसभेच्या विचारला 288, लोकसभेच्या विचारला तर 48 असे तुम्ही उत्तर द्यायचे आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. प्रश्न क्रमांक 25, छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावरती झाला, जुन्नर तालुक्यात. कुठे? जुन्नर तालुक्यात. प्रश्न क्रमांक 26 काय आहे? हरिजन हे वृत्तपत्र कोणी सुरू केले? तर हरिजन हे जे वृत्तपत्र आहे ते महात्मा गांधी यांनी सुरू केलेलं आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 27, जमनापरी ही जात कोणत्या प्राण्याची आहे? तर जमनापरी ही जी जात आहे मित्रांनो तो शेळी या प्राण्याची जात आहे जमनापरी. क्रमांक 28, प्रश्न क्रमांक 28, कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा कोणती? तर कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे ऑप्शन क्रमांक 4 CU ही कॉपर या मूलद्रव्याची संज्ञा आहे. क्रमांक 29 IMP आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस बल जवानांचे प्रशिक्षण कोठे होते? म्हणजे SRPF जवानांचे प्रशिक्षण कोणत्या ठिकाणी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 नानवी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल यांचे प्रशिक्षण होते. प्रश्न क्रमांक 30 काय आहे? धरणाच्या पाण्याची क्षमता कोणत्या एककात मोजतात? तर धरणाच्या पाण्याची क्षमता ऑप्शन क्रमांक 2 TMC. काय? TMC या एककात पाण्याची क्षमता मोजतात.
प्रश्न क्रमांक 31, भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? काय विचारला आहे? सर्वात मोठे नैसर्गिक बंदर कोणते? तर भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर हे ऑप्शन क्रमांक 4 मुंबई. मुंबई हे भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर आहे. प्रश्न क्रमांक 32, भीमा नदीचे उगम कोठे झाला आहे किंवा भीमा नदीचे उगम कोणत्या ठिकाणी होते? तर ऑप्शन क्रमांक 3 भीमाशंकर या ठिकाणी भीमा नदीचा उगम होतो. तसेच भीमा नदी ही पुणे जिल्ह्यातील मुख्य नदी आहे. तुम्हाला येईल पुणे शहर किंवा पुणे जिल्हा कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेला आहे? तर पुणे जिल्हा हा मुळा-मुठा या नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तीच काय, मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या किती? तर ऑप्शन क्रमांक 1 46 एवढी मानवी शरीरातील गुणसूत्रांची संख्या असते. क्रमांक 34 IMP प्रश्न आहे मित्रांनो. वारंवार प्रश्न विचारला जातो. अजीवनसत्वाच्या अभावाने खालीलपैकी कोणता रोग होतो? तर अजीवनसत्वाने ऑप्शन क्रमांक 2 रात आंधळेपणा हा जो रोग आहे तो अजीवनसत्वाच्या अभावाने होते. तसेच बेरोबेरी हा जो रोग आहे तो ब जीवनसत्वाच्या अभावाने होते. तसेच मूळदूस हा जो रोग आहे तो ड जीवनसत्वाच्या अभावाने होतो. IMP प्रश्न आहेत मित्रांनो. तसेच स्कर्वी हा जो रोग आहे तो क जीवनसत्वाच्या अभावाने होतो मित्रांनो. हे सर्व IMP प्रश्न आहेत, वारंवार कोणत्याही परीक्षेला विचारले जातात. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. क्रमांक 35 काय आहे? पाण्याचा उत्कलनांक किती असतो? तर पाण्याचा जो उत्कलनांक असतो तो ऑप्शन क्रमांक 1 357 सेल्सिअस एवढा पाण्याचा उत्कलनांक असतो. प्रश्न क्रमांक 36 IMP आहे. विद्युत धारेचे एकक कोणते? तर विद्युत धारेचे जो एकक आहे मित्रांनो तो ऑप्शन क्रमांक 4 एम्पियर हा विद्युत धारेचे एकक आहे. IMP प्रश्न क्रमांक 37 टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला? IMP प्रश्न आहे मित्रांनो. बरेच मुलं हा प्रश्न चुकतात. तर टेलिव्हिजनचा शोध हा जॉन बेयर्ड यांनी टेलिव्हिजनचा शोध लावलेला आहे. IMP प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 38 3 जानेवारी हा दिवस कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? IMP प्रश्न आहे. 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. काय? 3 जानेवारी हा बालिका दिवस म्हणून साजरा केला जातो. तर पर्यावरण दिवस कधी साजरा केला जातो? तर 5 जून. काय? 5 जून या दिवशी पर्यावरण दिवस साजरा केला जातो. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे महिला दिवस व विज्ञान दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो याचे उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे आहे. दोघंही. क्रमांक 39 भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? भारतातील पहिला वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण होते? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 केसी नियोगी हे भारतातील पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष होते. प्रश्न क्रमांक 40 IMP प्रश्न आहे मित्रांनो. भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? काय? भारतात नियोजन आयोगाची स्थापना कधी झाली? तर 15 मार्च 1950 रोजी नियोजन आयोगाची स्थापना झालेली आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 41 गडचिरोली जिल्ह्यात जुलै 2024 मध्ये नक्षलवाद्यांशी झालेल्या चकमकीत खालीलपैकी कोणत्या पथकाने विशेष कामगिरी केली? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 C60 याने उत्तम कामगिरी केलेली आहे. IMP प्रश्न आहे मित्रांनो. तुम्हाला प्रश्न येईल C60 हे जे पथक आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे? तर तुम्ही उत्तर द्यायचे गडचिरोली जिल्ह्यात C60 हे पथक आहे. प्रश्न क्रमांक 42 भारत चीन युद्ध कोणत्या साली झाले? तर भारत चीन युद्ध हे जे युद्ध आहे ते 1962 या साली भारत चीन युद्ध झाले. तसेच 1965 मध्ये भारत व पाकिस्तान युद्ध झालेलं होते मित्रांनो. प्रश्न क्रमांक 43 IMP प्रश्न आहे. कोणत्याही एक्झामची तयारी करा, विचारला जातो हा प्रश्न. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? तर रामकृष्ण मिशनची जी स्थापना आहे ती स्वामी विवेकानंद यांनी केलेली आहे. कोणी? स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 44 घटना समितीचे अध्यक्ष कोण होते?
तर घटना समितीचे जे अध्यक्ष होते ते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे घटना समितीचे अध्यक्ष होते. तसेच मसुदा समितीचे विचारले मित्रांनो कोण काय मसुदा समितीचे अध्यक्ष कोण असा प्रश्न आला तर तुम्ही उत्तर द्यायचं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. इथे काय विचारलं आहे घटना समितीचे अध्यक्ष, तर घटना समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. प्रश्न क्रमांक 45, भारताचे सरन्यायाधीश यांना शपथ कोण देतो? तर भारताचे जे सरन्यायाधीश आहेत त्यांना शपथ हे राष्ट्रपती हे देतात. भारताचे सरन्यायाधीशांना शपथ कोण देतो? तर राष्ट्रपती हे देतात. प्रश्न क्रमांक 46, भारतीय स्टेट बँकेची स्थापना कोणत्या साली झाली? तर याचे योग्य उत्तर आहे 1 जुलै 1949 साली भारतीय स्टेट बँकेची स्थापना झालेली होती. IMP प्रश्न मित्रांनो वारंवार विचारला जातो व बरेच मुले हा प्रश्न चुकतात, म्हणून व्यवस्थित लक्षात ठेवायचे. कधी झाली? 1 जुलै 1955 या साली. प्रश्न क्रमांक 47 काय आहे? ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी ग्लिम्सेस ऑफ वर्ल्ड हिस्ट्री हे पुस्तक लिहिलेले आहे. प्रश्न क्रमांक 48, IMP प्रश्न आहे मराठीतील पहिले साप्ताहिक दर्पण कोणी सुरू केले? तर याचे योग्य उत्तर आहे बाळशास्त्री जांभेकर. बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 साली दर्पण हे मराठीतील पहिले साप्ताहिक सुरू केलेलं आहे. तसेच दिग्दर्शक हे नियतकालीन देखील बाळशास्त्री जांभेकर यांचेच आहे. 49, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे उभारण्यात आलेला आहे? तर भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प हा ऑप्शन क्रमांक 2 तारापूर या ठिकाणी भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प उभारण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 50, पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पितळखोरा ही जी लेणी आहे ती ऑप्शन क्रमांक 2 छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी पितळखोरा लेणी आहे. तुम्हाला हे प्रश्न आवडले असतील मित्रांनो तर व्हिडिओला लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्या YouTube चॅनलवरती अपलोड केले जातात जे वारंवार पोलीस भरतीला विचारले जातात. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.